सहकार्य करणं काम आहे, ते आम्ही ठेवू. भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहेत, एक माजी खासदार आहेत. त्यातल्या आज पुन्हा एकदा या शहरामध्ये आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पुन्हा नामोल्लेख करत या मोशी प्रकरणाच्या बाबतीतल्या ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्याला पुन्हा एकदा मी जे पाहिलं त्याला एक विनाकारण अवास्तव रूप द्यायचा प्रयत्न केला असं माझं मत आहे. का? घटना दुर्दैवी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. घटनेच्या बाबतीत आम्ही लोकांनी त्या संबंधित घटना पुन्हा घडू नये, घटनेमध्ये झालेल्या चुका याबाबतची चौकशी व्हावी, याबाबत केलेली कारवाई ही संपूर्ण काय लपलेली नाही, ही समोर आहे. कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून फक्त शहरातलं वातावरण डिस्टर्ब करायला यायचं. मुळातच त्यांच्या पक्षाचं एकतर शहरात एकही निवडून आलेला सदस्य नाही. त्यामुळं आणि इथं येऊन कदाचित महेशदादांनी एवढं कर्तृत्व जमलं नसेल आणि ते त्यांच्या आजूबाजूचे जे सहकारी जे बडबड करतात त्यांना तर बिलकुल सहन झालं नसेल. कारण की महेशदादांचा गेल्या काही वर्षातला जो चढता आलेख आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये एक भारतीय जनता पक्षाचे एक चांगले हिंदुत्ववादी आमदार म्हणून त्यांची जी प्रचिती होत चालली आहे ती कदाचित एखाद्याला जळाऊपणाची वाटत असेल आणि ती खरं तर रोहितदादांना वाटू नये. कारण की या शहरावर सगळ्यांना माहिती आहे अजितदादांनी जे प्रेम केलं, अजितदादा असताना हे कधी आले नाहीत, कधीच आले नाहीत. ही घटना घडली तर घटना घडल्या हे आले नाही. 5व्या मिनिटाला माझ्यासारखा मी तिथं होतो स्वतः, 5व्या म्हणजे 10व्या मिनिटाला जास्तीत जास्त. पण ही घटना घडल्यानंतर महिन्याभराने आले आणि त्याच्यानंतर केवळ महेशदादांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करणं हे कोणीतरी सांगतंय आजूबाजूची चुकीच्या पद्धतीने माहिती देतात. तुम्ही या शहराबद्दलचं प्रेम आस्था व्यक्त करा, त्याच्याबद्दल तुमचा आदर केला जाईल. परंतु तुम्ही या शहरातल्या काही नेते मंडळींचा जर आमचा अनादर करत असाल तर ते खरं तर पवार घराण्याला शोभणारं नाही असं माझं क्लिअर मत आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, अनेक जण होते. या शहरात घडलेला प्रत्येक माणूस अजितदादांच्या बरोबर पवार कुटुंबात पवार साहेबांच्या बरोबरीने वाढलेला आहे. त्यांचे कुटुंबातला माणूस या शहरात येऊन अशा पद्धतीनं वागणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. त्यामुळं माझं क्लिअर म्हणणं आहे. आणि राहिली घटना दुर्दैवी आहे हे सगळ्यांना मान्य आहे ना. त्याबद्दलचे निर्णय राजकीय निर्णय जिथं जिथं आमची भूमिका पाहिजे या महानगरपालिकेतील सत्ताधारी म्हणून तर ती आम्ही घेतलेली आहे. 40 लाखांचा संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं त्याला असलेलं सहकार्य असेल, 10 लाखाचं महापालिकेच्या वतीनं, 5 लाखाचं शासनाच्या वतीनं हे परवाच डिक्लेअर केलं. नुसतं डिक्लेअर नाही केले, 20-20 लाख रुपये अकाउंटला दिले. बरं आता संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचललेली आहे. बरं आता त्यांना कोणीतरी सांगितले की शिक्षणाचं ॲग्रीमेंटचा हा शब्द त्यांच्या तोंडातून का आला माहिती आहे का? ॲग्रीमेंटच करून देणार आहे आम्ही पण सांगितलंय ना, लेखी त्या प्रत्येक कुटुंबाबरोबर. याचा अर्थ काय? अगोदर माहिती घ्यायची कोणीतरी, अरे हे काय करणार आहेत चांगलं, ते काय मग ते पण मांडू आपण, असं चांगलं नाही. म्हणजे खूप खरं तर पिंपरी चिंचवड शहर अतिशय चमकणारं शहर हे दिसतंय आणि तिकडं नगर जिल्ह्यात कदाचित त्यांना स्कोप नसेल आणि आजूबाजूची लोक पण त्याच परिस्थितीचे आहेत. त्यामुळे माझं एकदम स्पष्ट मत आहे, आपल्याला कुठेतरी चमक यावी, हे शहर ही चमक देऊ शकेल म्हणून ही केलेली त्यांच्याच कार्यकर्त्यांमुळे झालेली ससे हेलपट आहे असं माझं मत आहे. त्यामुळं विनाकारण आम्ही घेतलेले निर्णय हे वाईट आहेत. आपण त्यांनी मागण्या केल्यात ना, त्यांचं लोकशाही आमचं स्वागत आहे, परंतु त्या मागण्या त्यांनी योग्य पद्धतीने कराव्या ना. आम्ही त्यांच्या मागण्यांबद्दल कुठं काय वैयक्तिक नावं नाही ठेवायची. वैयक्तिक नाव इथं आमच्या पक्षाच्या नेत्यांना नावं त्यांनी ठेवू नये आणि विनाकारण वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये, बिनबुडाचे आरोप करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यामुळं आज दुसऱ्यांदा ते इथं महापालिकेत आले. दुसऱ्यांदा महापालिकेत आल्यानंतर ज्या काही कायदेशीरपणानं
ज्या डी चालू आहेत, चौकशा चालू आहेत, त्या चौकशा होतीलच ना. त्यामुळे त्या चौकशा होत असताना त्याला काहीतरी कायदेशीर भाषेमध्ये त्याला टाईम फ्रेम आहे. मग ते पोलीस प्रशासन असेल, मग भले ती एस-आय-टी असू द्यात, त्याला पोलीस प्रशासन, सी-आय-डी असू द्यात किंवा किंबहुना अजून कुठली उच्चस्तरीय यंत्रणा असू द्यात. ती त्यांच्या त्यांच्या फ्रेममध्ये काम करेल ना. आपण कशाला लुडबुड करायची ते? त्यामुळं त्यांनी अन्याय झालेल्या व्यक्तींबाबत काही मागणी केला असेल, तर ते 100% आम्ही पण ते ऐकून घेऊ आणि त्यांनी दिलेला सल्लाही मान्य करू. परंतु विनाकारण राजकारण म्हणून या दुर्दैवी अंत झालेल्या लोकांबद्दल त्यांनी चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण खराब करू नये असं माझं त्यांना विनंती आहे. तुम्ही म्हणालात चुकीचे आरोप त्यांनी करू. कोणते चुकीचे आरोप? नाही, काय होतंय की चुकीचे आरोप असे आहेत की टाइम बाउंड 2च दिवसात द्या, 4च दिवसात द्या. ही चौकशी काय प्रशासकीय फक्त कारभार नाही. पोलिसांचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांनी चार्जशीटची मागणी केली. चार्जशीट आता महापालिका प्रशासन तुम्हाला देऊ शकतं का? चार्जशीट काय कारण आहे आमचं द्यायचं? आमचं म्हणजे आमच्या आयुक्तांचं. त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या योग्य नाहीत असं माझं म्हणणं. ते पोलिसांना मागा की. पोलीस स्टेशनमध्ये जा आणि पोलिसांना मागा. चार्जशीट देण्याचा अधिकार काय महापालिकेच्या आयुक्तांचा आहे का? किंवा ती चौकशी समिती जी आहे, ती शासनाने नेमलेली समिती आहे. शासनाचे आपण सन्माननीय सदस्य आहात. त्या विधानसभेचे सन्माननीय सदस्य आहात, तर तुम्हाला तिथं तो अधिकार आहेच की. तुम्ही शासनाला मागू शकाल. त्या 9 लोकं जी दगावलेली आहेत, त्या कुटुंबियांना त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणण्यापेक्षा त्यांचा योग्य तो समन्वय घडवण्याचा प्रयत्न या परिसरातले आमचे सर्व आमदार, आम्ही लोक, पदाधिकारी, नगरसेवक यांनी केला आणि त्यांना जेव्हा त्या गोष्टी पटल्या, जेव्हा त्यांना बाबा या कंपनीनं आपल्या लाईफ टाईमचा हेल्थ इन्शुरन्स असेल, आयुष्यभराचं शिक्षण असेल, आयुष्यभराची नोकरी असेल, या सगळ्या गोष्टी जर मान्य केल्या, तर त्यात कुठं ना कुठंतरी मान्य केल्या पाहिजेत. आणि त्या कुटुंबियांच्या काही लोकांनी इथं सांगितलं की इथनं काय पैसे मिळावेत म्हणून आम्ही इथं आहे, असं अजिबात नाही. आणि ही घटना दुर्दैवानं अशा प्रकारचे पैसे मिळत आहेत. दुर्दैवानं त्यांनी सांगितलं आमचं बाबा ही इच्छा नाही, परंतु शेवटी पुढचं आयुष्य त्या कुटुंबियांना, मुलांना किंवा त्या कुटुंबियाच्या प्रत्येक घटकाला अवघड जाणार आहे हे खरं आहे. ते सगळं विचार करून आपण हे निर्णय घेतलेले आहे. राहिला बरं एनजीटीच्या बाबतीत असतील, एमपीसीबीच्या बाबतीत जे नॉर्म्स आहेत, जे नियमानुसार काम होणार आहे, होईल, ते 100% उद्याच्या काळात त्याचं पालन केलं जाईल. बरं, ज्या अडचणी होत्या, ज्या चुका होत्या त्या दिसतायतच ना कागदावर. मग त्या कागदावरच्या ज्या चुका आहेत त्या सुधारायच्या कशा या बाबतीत 100% दक्षता आमच्याकडनं घेतली जाईल. म्हणजे शेवटी इम्प्लिमेंट एक्झिक्युशन करणारा अधिकारीच असतो. आम्ही मात्र त्याच्यावर नजर ठेवून, लक्ष ठेवून नियंत्रण करणारे राजकीय मंडळी आहोत. हे काय फक्त मलाच नाही लागू, हे स्वतः आमदार रोहितदादा पवारांनाही लागू होतं ना. ते सुद्धा राजकीय आहेत, ते काय प्रशासकीय अधिकारी नाहीये. त्यांच्या अखत्यारीत एकही संस्था नाही, त्यामुळे त्यांना माहितीच नाही प्रशासन कसं चालवायचं. आणि त्यांच्या आजूबाजूला असणारी मंडळी पण त्याच पद्धतीनं त्यांना चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करते. वास्तविक पाहता रोहितदादांनी सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करण्याचा त्यांचा प्रयत्न केला, परंतु केवळ निवडून येणं म्हणजे आपण चांगलं काम करतो असं नाही. जेव्हा कुठल्याही अशा मोठ्या महापालिका आपल्या हातात असतात तेव्हा कळतं. त्यामुळं आता ह्या पक्षाच्या अजितदादांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांची भूमिका आणि कशी राहिलेली त्यांना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे विनाकारण आपण आपली अस्वस्थता ती मग ती कर्जत चौंडीची असेल, ती आपल्या शहरात येऊन त्यांनी व्यक्त करू नये असं माझं मत.